नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, नुकतीच काल एमपीएससी ची राज्यसेवेची जाहिरात आली आणि जशी ही जाहिरात आली आपण याच्यावर एक लाईव्ह सेशन घेतलं आणि या जाहिरातीमधलं प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुमच्या पुढे मी घेऊन आलेलो होतो। पण बरेच विद्यार्थी असे आहेत की जे फायनल इयर मध्ये आहेत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना या पूर्व परीक्षेचा पॅटर्न माहिती नाही। कारण आपलं कसं असतं की एकदम जाहिरात आली की लक्ष कशाकडे जातं, इंजिनियर म्हणलं की एमईएस कडे सगळ्यात पहिले लक्ष जाणार। एमईएस आहे, एआरटीओ आहे आणि आपण फॉरेस्ट साठी सुद्धा एलिजिबल आहोत। तर म्हणून आपल्याला पहिले तर पूर्व परीक्षा होणार आहे। मग या पूर्व परीक्षेचा पॅटर्न बिलकुल डोक्यामध्ये फिक्स झालेला पाहिजे ते। तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हा पूर्ण पॅटर्न पूर्व परीक्षेचा क्लिअर करणार आहे। कुठले कुठले सब्जेक्ट आहे, किती तासाचा पेपर होतो, किती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा असतो, निगेटिव्ह मार्किंग असते का, हे सर्व काही आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तर चला सर्वप्रथम हे बघा की ही जाहिरात किती पोस्ट साठी आहे, तर 385 पोस्टची ही जाहिरात आहे। किती पोस्टची जाहिरात आहे? 385 पोस्टची ही तुमची जाहिरात आहे। सामान्य प्रशासन विभागामध्ये तुम्हाला 127, त्यानंतर महसूल मध्ये 144, महसूल व वन, सार्वजनिक बांधकाम मध्ये तुम्हाला मिळतील 114 वॅकन्सीज। या एमईएसचा सगळ्यात ड्रीम जॉब सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा कुठला असेल तर तो पीडब्ल्यूडीचा राहतो आणि त्याच्या जागा किती आहेत? 114 जागा आहेत। अशा टोटल 385 जागांची ही वॅकन्सीज आहे। आता बघा एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, तर सर्वप्रथम तुमची पूर्व परीक्षा होईल। तुमची पूर्व परीक्षा होईल। आता या पूर्व परीक्षेची किती मार्काची असेल? ही 400 मार्काची पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा आणि नंतर इंटरव्ह्यू होणार आहे। तर मुख्य परीक्षा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी 1750 मार्काची त्यांची मुलाखत राहते, 275 मार्काची। त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीच्या स्टुडंटची 400 मार्काची 50 मार्काचा इंटरव्ह्यू, त्यानंतर वनसेवावाल्यांचे 400 मार्काची रिटर्न आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू। राईट, ही जी तुमची प्रीची एक्झाम राहणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये असेल आणि मेन्सची जी एक्झाम आहे ती तुमची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार आहे। क्लिअर? आता एमईएस साठी सेपरेट कट ऑफ लागतो, पण एआरटीओ साठी बघायला गेले तुम्ही तर जो राज्यसेवेचा मुलांचा कट ऑफ असणार आहे तोच तुमचा सुद्धा कट ऑफ असणार आहे। आता प्रिलिमची जी एक्झाम तुम्ही बघाल, ओके, तर प्रिलिमची एक्झाम 400 मार्काची होणार आहे। आता ही प्रिलिमची जी एक्झाम आहे 2 पेपर मध्ये डिवाइड केली जाते, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये। राईट, पेपर 1 चे जे मार्क असणार आहे 200 मार्क, त्याच्यानुसार तुमचा मेन्सच्या एक्झाम साठी तुम्ही क्वालिफाईड आहात की नाही ते ठरतं आणि पेपर 2 जो आहे तो तुमचा क्वालिफाईंग इन नेचर मध्ये राहतो, तो की सीसॅटचा पेपर आहे। राईट, सो पेपर 1 मध्ये 100 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 200 मार्क, 2 मार्काला असे 200 मार्काचा पेपर 1 राहतो। ते इंग्लिश आणि मराठी मध्ये तुम्हाला क्वेश्चन तिथं मिळतील। राईट, 2 तासाचा हा पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह नेचर मध्ये आहे आणि जी स्टँडर्ड आहे क्वेश्चनची ती डिग्री लेवलची स्टँडर्ड असते। राईट, आणि याच पेपर मध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क स्कोर करायचे असते मेन्स साठी जायला। राईट, नंतर आपला पेपर 2 बघा, पेपर 2 मध्ये 80 क्वेश्चन्स आहेत। राईट, 80 क्वेश्चन किती मार्काला? 200 मार्काला। याचा सुद्धा इंग्लिश आणि मराठी मीडियम असणार आहे। 2 तासाचा हा पेपर असेल, ऑब्जेक्टिव्ह नेचर मध्ये असणार आहे। राईट, डिग्री 10, 12th लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होतील। आता पेपर 1 मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहेत? कारण खरं बघायला गेलं तर पेपर 1च तुमचा सर्वात महत्त्वाचा पेपर आहे। पेपर 2 तुम्हाला क्वालिफाय करावा लागणार आहे। पेपर 2 तुम्ही क्वालिफाय नसाल तर तुम्ही मेन्सला जाऊ शकत नाही। पेपर 2 ला क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला 66 मार्क घेऊन यावे लागतील। राईट, सो पेपर 1 मध्ये जर तुम्ही जाल तर हिस्ट्री पहिला सब्जेक्ट, हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर। राईट, त्यानंतर जिओग्राफी, नंतर पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी, जनरल सायन्स, कल्चर, करंट अफेअर आणि काही गोष्टी महाराष्ट्राशी रिलेटेड सुद्धा राहतात। याबद्दलचे मागच्या कुठल्या वर्षात किती क्वेश्चन यांच्यावर विचारले गेले त्याचा पूर्ण डिटेल मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, फक्त तुम्ही आपल्यासोबत कनेक्टेड राहा। आता बघा पेपर 2 मध्ये जर बघायला गेलं तर काय असणार आहे? कॉम्प्रेन्शन असणार आहे, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन स्किल, मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन स्किल, इंटरपर्सनल स्किल, कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मेंटल ॲबिलिटी, ओके, बेसिक न्यूमरसी। राईट, सो हा तुमचा पेपर 2 चा सिलेबस असणार आहे। आता बघा
तुम्हाला या पूर्ण जर्नीमध्ये प्रिपरेशनमध्ये मदत करण्यासाठी आपली इंग्लिश मीडियमची आणि मराठी मीडियमची अशी दोन्ही मीडियममध्ये बॅच अवेलेबल आहे. पूर्व परीक्षेची ही बॅच आहे. या बॅचचं जर फीचर बघायला गेले तुम्ही तर कंप्लीट सिलेबसचं कव्हरेज आहे. मग तो जीएसचा पार्ट असो की सीसॅटचा पार्ट असो. त्यानंतर प्रिलिमसाठीचं जे तुम्हाला स्टडी मटेरियल लागणार आहे ते पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर ज्या टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज होणार आहेत, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज असतील आणि फुल सिलेबसच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा असणार आहे. स्पेशल फीचर जर याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर तुम्हाला PYQचं अनालिसिसची सिरीज सुद्धा मिळणार आहे. राईट, इकडे तिकडे PYQ साठी बघायची गरज नाही. अनलिमिटेड व्ह्यूज आहे, किती वेळेस बघू शकता, कितीही टाइमासाठी बघू शकता. राईट, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोन्ही मीडियम मध्ये अवेलेबल आहे. इंग्लिश मीडियमची फीस आपली 6,999 प्लस जीएसटी आहे आणि मराठी मीडियमची फीस आपली 4,999 प्लस जीएसटी आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या कोर्सच्या लिंक मिळतील. मित्रो, या MPSC राज्यसेवेच्या ARTO MESच्या प्रिपरेशन मध्ये तर आम्ही तुमच्या सोबत राहूच, पण येणाऱ्या प्रत्येक ऍड मध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर मेकॅनिकलचे असाल तर इग्नाइट मेकॅनिकलचं आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, ते तुम्हाला जॉईन करावं लागेल. त्यानंतर सिव्हिलचे असाल तर इग्नाइट सिव्हिलचं चॅनल जॉईन करा. इलेक्ट्रिकलचे असेल तर इलेक्ट्रिकलचं चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक अवेलेबल होऊन जातील. हे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत 4x8996116. राईट, काहीही अडचण असेल तर तुम्ही आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ती अडचण विचारू शकता. काही मदत लागत असेल तर त्या मदतीसाठी सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल आणि आपल्यासोबत कनेक्टेड राहा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.